गिरीश महाजन सोयीनुसार बोलतात. मुक्ताईनगरला बरं भाजपचा पराभव एकनाथ खडसेंमुळे झाला तर मला माझ्या दृष्टीनं ते आनंदाची बाब आहे. मी काही भाजपाचा नाही आहे, मी सत्ताधारी पक्षाचा नाही, मी विरोधक आहे. मग भुसावळ शहरामध्ये जो पराभव झाला तो कुणामुळे झाला? गिरीश महाजनांमुळेच झाला ना. मग अन्य ठिकाणी मग चोपड्याला भाजपा आले नाही, यावलला भाजपा आलं नाही, भडगावला नाही, पारोळ्याला नाही, पाचोऱ्याला नाही, भुसावळला नाही, अनेक ठिकाणी भाजपात आता पराभव झाला. या पराभवाला जबाबदार कोण? ज्यांनी ही जबाबदारी घेतली तेच जबाबदार असतील की नाही? मग दुसरा युती संदर्भात संतोष चौधरी यांनी म्हटलं आहे, भाजपा सोडून सर्व पक्षाची आम्ही युती करू आणि निवडणूक लढू असं महानगरपालिकेमध्ये संतोष चौधरीने म्हटलं तर योग्य आहे. सर्वांनी एकत्र राहून जर भाजपच्या विरोधात उमेदवार उभे केले तर आपल्याला निवडणुकीच्या यशापर्यंत जाणं शक्य होईल. म्हणून हा सर्वांनी एकत्रित यावं, एकत्रित जागा वाटप करावं, 2 पावलं कोणी मागे जावं, 2 पावलं कोणी पुढे जावं आणि त्या दृष्टिकोनातून निवडणुका पार पाडाव्या. दुसरा पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार, अजित पवार हे युती करून महानगरपालिका निवडणूक लढणार आहे, काय बोलणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या फार म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की अशा रीतीनं निवडणुका लढवल्या जात नाही की जे पक्ष स्ट्रॉंग असतात. ज्या ठिकाणी पक्ष स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी पक्षाची भूमिका, ज्या ठिकाणी पक्षाची परिस्थिती कमजोर आहे किंवा एकट्याच्या बळावर निवडून येण्यासारखी नाही, अशा वेळेस पक्षाला कुठे ना कुठे समविचारी पक्षाचा किंवा अन्य पक्षांच्या सोबत घ्यावी लागते. या ठिकाणी पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर वगैरे महानगरपालिकांमध्ये जो निर्णय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे तो यासाठी घेतलेला आहे की अजितदादा वगैरेंचा प्रभाव त्या ठिकाणी आहे. अजितदादा भाजपबरोबर नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी घेत असलेला निर्णय मला वाटतं योग्य आहे असं वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.